याच्यामध्ये जितके काही धागेदोरे पोलिसांना सापडत आहेत त्याच्यावरती कार्यवाही होईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. मला तर अगदी असं म्हणायचं आहे की असं शिक्षा आणि अशी फाशी की कुणाचं धाडस झालं नाही पाहिजे. घरच्या लेकी बाळींवरती, सुनांवरती बोट लावायचं आणि त्यांना मारायचं. ज्या पद्धतीने म्हणजे तिला मारलं गेलं आहे, अमानुषपणे मारलं गेलं आहे. आज ज्यांचं लेकरू गेलं आहे त्यांच्या डोळ्यातलं पाणी खळत नाही आहे. आपण काय करू शकतो एक कार्यकर्ता म्हणून? एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे सगळी ताकद कसपटे परिवाराच्या सोबत आहे आणि त्यानंतर जे जे काही करता येईल ते निश्चितपणे त्या ठिकाणी केलं जाईल. पोलीस अतिशय राईट ट्रॅकवरती आहेत. यामध्ये अजून चौकशा, अजून याच्यामधले जे कल्प्रिट्स आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी शासन होणार. ताई, PM रिपोर्ट समोर आले तर त्याच्यात एक धक्कादायक माहिती आली की जेव्हा वैष्णवीचं निधन झालं त्याच्या 24 तासाआधी तिला मारहाण झाली होती. मी तेच म्हटलं की इतकी अमानुषपणे मारलं, इतकं राक्षसीपणे मारलंय की विश्वास बसत नाही आहे की या 21व्या शतकामध्ये सुद्धा पोरींना इतक्या वाईट पद्धतीने मारलं गेलंय. जनावराला सुद्धा कोणी मारत नाही हो असं. तिच्या 9 महिन्याचं लेकरू, त्याच्यातही या खोरांचा जीव अडकला नाही. मला म्हणजे यांना बोलू तितके शब्द कमी आहेत.